नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेबद्दलच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आज म्हणजे की 3 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि यामध्ये अत्यंत महत्वाची व आनंदाची माहिती आहे. आता ही माहिती काय असणार आहे याबद्दलची सविस्तर आपण माहिती जी आर नुसार व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो देखील करा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय काय सांगतो आपण पाहूया. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आता याची प्रस्तावना काय सांगते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र सरकारच्या पुरस्कृत असणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत आणि माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलद्वारे केले जाणार आहे आणि त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा शासन विचार करत होतं. आता हा शासन निर्णय काय सांगतो. विभागाचा संदर्भ क्रमांक 5 येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. क्षेत्रीय स्तरावरून 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजेच की आधार व्हॅलिडेट झालेला आणि आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 चा तसेच की जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल. आता याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी सांगतो की आता काय झालेलं आहे की जे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 1500 रुपये महिना मिळतात. आता हे 1500 रुपये यापूर्वी तुम्ही जे बँक खातं अर्ज करताना दिलं आहे त्या बँक खात्यामध्ये जमा व्हायचे. आता काय झालेलं आहे की आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल या योजनांचे पैसे देखील ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे असेल, नमो शेतकरी योजनेचे पैसे हे डीबीटी द्वारे जमा होतात, त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे देखील डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खातं त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे किंवा तुम्ही जे बँक खातं दिलं आहे त्याला तुम्हाला आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन सदरची तुम्हाला प्रक्रिया करून घ्यावी लागणार आहे. आता जानेवारी 31 पर्यंत तुम्हाला याबद्दलची अंतिम मुदत असणार आहे, कारण जानेवारी नंतर तुमचं जर तुम्ही आधार डीबीटी करून घेतलं नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, कारण यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जानेवारी 2025 पर्यंतच अखेरपर्यंत उपलब्ध असणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात सर्व जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात 408.13 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदर योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. आणि आता योजनेच्या हप्त्यासाठी देखील मान्यता देण्यात आली आहे आणि पैसा देखील आता त्या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे सेंट्रल खातं असतं त्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि त्याद्वारे आता महिलांच्या जे पात्र आहेत ते सर्व संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल या योजनाचे सर्व पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, डिसेंबर 2024 चा हप्ता असणार आहे. जानेवारीचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला
आधार डीबीटी करून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे. डीबीटी जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.